नेक्स्ट प्रोग्राम आपल्याला करायचा आहे, हे पहा हा प्रोग्राम जो मी सिलेक्ट करून दाखवतोय तुम्हाला. काय कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला? राईट अ प्रोग्राम विच ॲक्सेप्ट ॲन्युअल बेसिक सॅलरी ऑफ एम्प्लॉई. पहा काय ॲक्सेप्ट करायचं आहे? राईट अ प्रोग्राम टू ॲक्सेप्ट ॲन्युअल बेसिक सॅलरी अँड कॅल्क्युलेट अँड डिस्प्ले द टॅक्स. म्हणजे काय? ॲन्युअल सॅलरीवरून काय डिस्प्ले करायचं आहे? तुम्हाला तुमचा टॅक्स काय करायचा आहे? डिस्प्ले करायचा आहे. बरोबर? ॲन्युअल बेसिक सॅलरीवरून काय करायचं आहे? तुम्हाला तुमचा टॅक्स डिस्प्ले करायचा. पण आता त्यांनी काय सांगितलंय पहा इथे कंडिशन, का तुमची बेसिक सॅलरी किती असेल? जर तुमचं बेसिक 1.5 लाखाच्या खाली असेल तर तुमचा टॅक्स किती आहे? 0% आहे. जर 1.5 ते 3 लाखाच्या मध्ये असेल तर टॅक्स 20%. बरोबर आहे? आणि अदरवाईज 3 लाखाच्या वरती असेल तर 30%. आता प्रश्न कसा आहे माहिती की ते प्रॉब्लेम असा आहे का तुम्हाला इथे ना कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे. कॅल्क्युलेशनमध्ये काय आहे ते नीट समजून घ्या. कॅल्क्युलेशनमध्ये तुम्हाला काय कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे? 20% कसं कॅल्क्युलेट करायचं? काय आहे? 20% तुम्हाला कसं कॅल्क्युलेट करायचं? जर तुम्हाला 20% कॅल्क्युलेट करता येत असेल तर तुम्हाला पुढे जाता येईल. ओके, सो 20% कसं कॅल्क्युलेट करायचं पहा, मी तुम्हाला प्रोग्राम करून दाखवतो. त्यांनी ज्या कंडिशन सांगितल्या त्या सगळ्या कंडिशन्स आपण फॉलो करणार आहे. सो पहा आता आपल्याला काय करायचंय? एक बेसिक सॅलरी ऍक्सेप्ट करायची. आता आपला आन्सर पॉइंट मध्ये येणार आहे. सो मी काय घेतलं पहा, वॉइड मेन, मी काय घेतलं फ्लोट मध्ये बेसिक घेतलं आणि मला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? टॅक्स. पहा काय काय घेतलंय ते नीट समजून घ्या. आपण काय करतोय? बेसिक नावाचं एक व्हेरिएबल घेतोय आणि एक टॅक्स नावाचं व्हेरिएबल घेतोय. 2 व्हेरिएबल का घेतोय? कारण आपल्याला काय करायचंय? बेसिक ऍक्सेप्ट करायचं आणि त्यावरून काय कॅल्क्युलेट करायचंय? टॅक्स आपल्याला काय करायचं आहे? कॅल्क्युलेट करायचं आहे. सो मी पहिल्यांदा काय म्हणणार? प्रिंट एफ एंटर दी बेसिक ॲन्युअल सॅलरी. बरोबर? बेसिक ॲन्युअल तुमची सॅलरी काय आहे ती काय करणार? आपण ऍक्सेप्ट करणार. त्यासाठी काय करणार? स्कॅन एफ पर्सेंटेज एफ कॉमा काय म्हणणार? अँड बेसिक. आता आपण काय केलं? पहिल्यांदा बेसिक काय केलं? रीड केलं. आता बेसिक म्हणजे काय? का तुमचं जे सॅलरी असेल, जो तुमचा ॲन्युअल इन्कम असेल तो तुम्ही काय केलाय? रीड केलं. आता त्यांनी काही कंडिशन्स दिली. कंडिशन्स कोणती दिली पहा. पहिली कंडिशन, जर माझं बेसिक 1.5 लाख म्हणजे काय? जर माझं बेसिक 1,50,000 पेक्षा जर लेस असेल, माझं बेसिक काय आहे? 1,50,000 पेक्षा लेस असेल तर टॅक्स काहीच नाहीये. म्हणजे मी सरळ इथे राईट करतो, बेसिक जर लेस दॅन असेल 1,50,000 सरळ नंबर मध्ये लिहिलं तर माझा टॅक्स किती आहे? टॅक्स किती? डायरेक्टली 0% आहे. 0% म्हणजे काय? 0 टॅक्स कट होणार आहे. एल्सिफ जर तसं नसेल तर दुसरी कंडिशन त्यांनी काय सांगितलेली पहा, 1.5 लाख ते 3 लाख. मग इथे मी काय करतो? इक्वल टू ची एका ठिकाणी कंडिशन घेतो आणि इथं काय कंडिशन घेतो पहा, बेसिक जर 1,50,000 पेक्षा जास्त अँड बेसिक लेस दॅन ऑर इक्वल टू 3 लाख. म्हणजे काय? बेसिक जर माझं किती असेल? 1.5 लाखापेक्षा जास्त आणि 3 लाखापेक्षा कमी. जर अशी कंडिशन जर माझी असेल तर मला काय करायचंय? तर त्यांनी किती टॅक्स सांगितलेला आहे? 20%. मग आता फॉर्म्युला कसा कॅल्क्युलेट करायचा पहा. आपल्याला टॅक्स कॅल्क्युलेट करायचा आहे. सो फॉर्म्युला पहा काय येणार तुमचा फॉर्म्युला कसा येणार पहा. आता फॉर्म्युला टॅक्स इक्वल टू टॅक्स प्लस 20% म्हणजे 0.20. पहा 20% म्हणजे 0.20, याला मल्टिप्लाय करायचंय तुमचा इन्कम. आता तुमचा इन्कम किती आहे? बेसिक किती? 1.5 लाखाच्या पुढे. म्हणजे अमाऊंट किती आपली?
1.5 लाख ते 3 लाखाच्या मध्ये अमाऊंट आहे. पण पहिले 1.5 लाख आपले काय आहे, टॅक्स तेव्हा कॅल्क्युलेट नसणार आहे. म्हणजे पहिले 1.5 लाख आपल्याला सोडून द्यायचे, कारण पहिले 1.5 लाखाला आपली अमाऊंट नाही झाली पाहिजे. म्हणजे 20% आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय. हे 20% कॅल्क्युलेट होणार या अमाऊंटचं इथं जे तुमचं बेसिक असणार आहे त्याचं. पण डायरेक्टली बेसिकला नाही येणार 20%, कारण बेसिकला 20% म्हटलं तर तुमचं डायरेक्टली टोटल कॅल्क्युलेट होईल. सो बेसिक मधून तुम्ही काय करणार, पहिल्यांदी मायनस करणार 1,50,000. का मायनस करणार, त्याच्या पाठीमागचं कारण नीट समजून घ्या. कारण का, हे जे 1.5 लाख रुपये आहे, हे 1.5 लाख रुपये पहिल्या 1.5 लाखामध्ये तुम्हाला काय नाहीये, टॅक्स नाहीये. म्हणजेच काय, पुढचे जे 1.5 लाख येतील, बरोबर आहे, पुढचा जो इन्कम असेल 1.5 लाखाला त्याला 20% आहे. कारण पहिल्या 1.5 लाखाला तुमच्याकडे टॅक्स नाहीच आहे. बरोबर, लक्षात येत आहे का? अरे हा फॉर्म्युला समजला का, काय केला आहे? हा फॉर्म्युला तुम्हाला समजला? ओके. आता पहा, याच्या व्यतिरिक्त त्यांनी सांगितलेलं आहे एल्स. आता तिसरी कंडिशन त्यांनी नाही दिलेली. पहा, तिसरी कंडिशन त्यांनी काहीच नाही दिली, त्यांनी फक्त डायरेक्टली सांगितलं. परत सांगतो, ठीक आहे. तिसरी कंडिशन त्यांनी 3 लाख सांगितलेली. त्याच्या अगोदरची ही कंडिशन नीट समजून घ्या. हे पहा, आपण काय सांगतोय का, जर त्याची सॅलरी 1.5 लाखापेक्षा कमी असेल, 1.5 किंवा 1.5 लाखापेक्षा कमी, तर त्याला टॅक्स किती आहे, 0. म्हणजे 1.5 लाखापर्यंत एकही रुपया त्याला टॅक्स नाहीये. म्हणजे कन्सिडर करा, असं कन्सिडर केलं आपण. पहा, हे पहा, मी असं कन्सिडर करतो का माझी सपोज अमाऊंट आहे 2.5 लाख. पण या 2.5 लाखामधून पहिले जे 1.5 लाख रुपये, त्याला तर टॅक्स आपल्याकडे किती आहे, 0 आहे. त्याला तर टॅक्स नाही आहे ना, बरोबर आहे का नाही? मग ह्या 2.5 लाखामधले किती कमी होणार तुमचे, 1.5 लाख रुपये कमी होणार. कारण पहिल्या 1.5 लाखाला तुम्हाला टॅक्स नाहीये, त्याच्या पुढून टॅक्स लागू होणार आहे. म्हणजे 2.5 मधून 1.5 गेले, म्हणजे तुमच्याकडे किती उरले, फक्त 1 लाख रुपये. म्हणजे ऍक्च्युअल टॅक्स किती रुपयावर तुमचा, 1 लाखाला 20%. पूर्ण 2.5 लाखाला तुमचा 20% नाहीये, कारण पहिल्या 1.5 लाखाला तुमचा किती टॅक्स आहे, 0%. तसंच पुढे या, जर 3 लाखाच्या वरती तो गेला, म्हणजे काय का, जर 3 किंवा 3 पेक्षा जास्त जर त्याचा इन्कम झाला, बरोबर, 3 लाखाच्या पुढे गेला, कारण 3 लाखापर्यंत आपण काय सांगितलंय, 20%. 3 लाखाच्या जर पुढे गेला तर टॅक्स किती कॅल्क्युलेट होईल, टॅक्स प्लस 0.30 मल्टिप्लाय बाय बेसिक मधून किती मायनस करणार आपण, 3 लाख रुपये. आता इथून 3 लाख रुपये का मायनस केले आणि इथून 1.5 का केले, याचं कारण सांगतो. कारण ही अमाऊंट 3 लाखापर्यंत आहे. 3 लाखापर्यंतच्या अमाऊंटला आपण 1.5 लाख का मायनस केले, कारण त्यातलं पहिली अमाऊंट जी येणार आहे ती 1.5 लाख रुपयाची येणार आहे. पण 3 लाखापर्यंतच्या पुढे जर गेला, म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल तुमची 6 लाख रुपये इन्कम आहे, बरोबर. या 6 लाखामधले पहिले 1.5 लाखाला 0 आहे, बरोबर. पहिले 1.5 लाखाला किती टॅक्स आहे तुमचा, 0 टॅक्स आहे. उरले किती, 4.5 लाख रुपये. 4.5 लाख रुपयाला ऑलरेडी 3 लाख रुपयाला तुम्ही किती सांगितलंय, 20% सांगितलेलं आहे, बरोबर. मग यातून 20% कमी होणार, म्हणजे यातून 3 लाख रुपये कमी होणार. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये तुमचे किती बसणार, फक्त 1.5 लाख रुपये. ह्या 1.5 लाख रुपयालाच तुम्हाला किती लागणार होते, 30%. हा स्लॅब असतो, लक्षात ठेवा. हा स्लॅब नीट समजून घ्या. टॅक्स कॅल्क्युलेशनचा फॉर्म्युला नीट समजून घ्या. तुमचं जे बेसिक असणार आहे त्या बेसिकच्या 20% कसं कॅल्क्युलेट होतं, त्या बेसिकच्या 30% कसं कॅल्क्युलेट होतं, ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे. टॅक्सच्या 20%, टॅक्सच्या 30% कसं कॅल्क्युलेट होतं, समजलं का? कॅल्क्युलेशन कसं केलंय भक्ती? हो सर. आणि फायनली काय करायचं, आपल्याला टॅक्स डिस्प्ले करायचा. प्रिंट एफ टॅक्स इक्वल टू पर्सेंटेज एफ कॉमा, मी टॅक्स काय केला, डिस्प्ले केला. सेव्ह करा. इथे मी सांगतो टॅक्स कॅल्क्युलेशन डॉट सी, रन करा.
पाहूया आपण आउटपुट येतंय का. फॉर एक्झाम्पल आपण 3 लाख रुपये टाकूया. 3 लाख, 30, 300, 3000, 30,000, 3 लाख. आता 3 लाखाला 30,000 रुपये टॅक्स कॅल्क्युलेट झाला. आता काही जणांना असं वाटेल का 3 लाख रुपये सर, 3 लाखाच्या 20% हे किती होतात, 60,000 रुपये. 3 दुने 6 म्हणजे 60,000 रुपये टॅक्स होतो असं वाटेल. पण नाही, तसं नाही. ह्या 3 लाखामध्ये पहिलेचे 1.5 लाख रुपये, त्या 1.5 लाख रुपयाला 0 टॅक्स आहे. म्हणजे पहिला जो 1.5 लाख रुपये अमाऊंट आहे ह्या 3 लाखातली, याला टॅक्सच नाही आहे. उरलेले जी 1.5 लाख रुपये अमाऊंट आहे त्याला टॅक्स आहे. त्याला किती आहे, 20%. म्हणून 1.5 लाखाचा 20% किती झालं, 30,000. म्हणून तो टॅक्स किती आला, 30,000. समजलं. आता तुम्ही प्रत्येक स्टेपला टॅक्स डिस्प्ले करू शकत होते. इथं कॅल्क्युलेट केलं, इथे पण एल्स मध्ये डिस्प्ले केलं असतं. पण 3 वेळेस तुम्ही टॅक्स डिस्प्ले केला असता. मी फक्त एकदाच इफ एल्सच्या बाहेर केलं, म्हणजे जरी तो इथून जरी कॅल्क्युलेट करून आला तरी टॅक्स डिस्प्ले करेल. एल्सिफ मधून जरी कॅल्क्युलेट करून आला तरी तो टॅक्स डिस्प्ले करेल. आणि एल्स मध्ये जरी आला तरी तो टॅक्स डिस्प्ले करेल. समजलं का. सर्वांना क्लिअर. सर्वांना क्लिअर झालं का. तर पुन्हा एकदा सांगा. हे पहा आपण काय करतोय, पहिल्यांदी एक इन्कम ऍक्सेप्ट करतोय. फॉर एक्झाम्पल असं कन्सिडर करा का त्याचा इन्कम आहे 5 लाख रुपये असं कन्सिडर करा, किंवा 3 लाख रुपये कन्सिडर करा. 3 लाख रुपये इन्कम घेतला, त्यांनी चेक केलं बेसिक तुमचं लेस दॅन आहे का 1.5 लाखाला, नाहीये. त्यांनी काय चेक केलं, एलसीफ 1.5 लाखापेक्षा जास्त आहे का, यस. 3 लाखापेक्षा किंवा 3 लाख आहे का, यस. 3 लाख आहे आपलं, 3 लाखाला कमी नाहीये पण इक्वल टू 3 लाख रुपये आहे. मग 3 लाखाला जर आहे तर आपल्याला किती सांगितलं, 20%. मग आता मी 20% कॅल्क्युलेट करणार, पण जे माझं बेसिक आहे 3 लाख त्यातले ऑलरेडी जे पहिले 1.5 लाख रुपये जे तुमचं सॅलरी असते त्यातल्या 1.5 लाखाला टॅक्सच नाहीये. म्हणजे 3 लाखामधले तुमची जी 3 लाख अमाऊंट आहे त्यातून 1.5 लाख मायनस का केले, कारण त्याला टॅक्स 0 आहे, त्याला टॅक्स नाहीच आहे. म्हणून तो मायनस केला. आणि उरलेली जी रक्कम असेल त्याला किती टक्के टॅक्स आहे, 20%. किंवा खाली आलं, सपोज मी 7 लाख रुपये टाकला असतं, 7 लाख टाकला असतं, तो एल्स मध्ये आला असता. तुमच्या 7 मधून 3 लाख रुपये का मायनस झाले, कारण 3 लाखापर्यंत किती टॅक्स होता तुमचा, 20% टॅक्स होता. बरोबर आहे. 3 लाखापर्यंत किती टॅक्स होता तुमचा, 20%. मग तेवढी रक्कम कमी करून उरलेल्या रक्कमला किती टॅक्स आहे तुमचा, 30%. लक्षात आलं. हो. ओके, समजलंय सर्वांना. आता तुम्हाला कळालंय इफ एल्स मध्ये कंडिशन्स वगैरे कशा राईट करायच्या. ओके, पण आता कंडिशन्स राईट करायच्या आहे, पण जर तुम्ही नेक्स्ट पार्ट पाहिला तर इथे नेक्स्ट टास्क काय दिलेला पहा, ऍक्सेप्ट सिंगल डिजिट फ्रॉम युजर अँड डिस्प्ले इट इन वर्ड. फॉर एक्झाम्पल डिजिट एंटर 9 डिस्प्ले 9. म्हणजे त्यांनी काय सांगितलं माहिती का, मी 1 2 3 4 5 6 7 8 9 पैकी काहीतरी टाकणार, म्हणजे 0 to 9 जे डिजिट आहे त्यापैकी मी काहीतरी टाकणार आणि तो डिजिट वर्ड मध्ये मला डिस्प्ले झाला पाहिजे. मग यासाठी तुम्हाला पुढचं डिसिजन स्टेटमेंट शिकायचंय, ज्याचं नाव आहे स्विच स्टेटमेंट. पहा, पुढचं स्टेटमेंट आहे स्विच स्टेटमेंट. आता हे कसं वर्कआउट होतं पहा. आपण कोणतं कोणतं पाहिलं, इफ एल्स, नेस्टेड इफ एल्स आणि एल्स इफ लॅडर, 4च पाहिले. बरोबर. आता आपण पाहतोय स्विच. इफ एल्सचे प्रोग्राम अजून व्हाईल लूप मध्ये, डू व्हाईल लूप मध्ये बरेच प्रोग्राम होणार आहे. स्विचचा सिंटॅक्स नीट समजून घ्या कसा आहे. कसा सिंटॅक्स पहा, स्विच
इथं तुमचं असणार आहे एक्सप्रेशन किंवा तुमची चॉईस. सोप्या भाषेत सांगतो मी, इथं चॉईस ओपन करली, क्लोज करली. आता याच्यामध्ये काय असतं पहा, केस, त्याच्या पुढे असतं एक्सप्रेशन कोलन स्टेटमेंट आणि काय असतं ब्रेक. नंतर केस, पुन्हा एक्सप्रेशन कोलन स्टेटमेंट ब्रेक. अशा तुमच्या मल्टिपल केसेस असतात आणि सगळ्यात शेवटी कोणतीच केस जर एक्झिक्यूट झाली नाही तर केस असते डिफॉल्ट आणि त्याच्यानंतर स्टेटमेंट. आता हे वर्कआउट कसं होतं पहा. तुम्ही जर चॉईस टाकली, आता इथं जे एक्सप्रेशन आहे, केसला केस नंबर पण म्हणतात किंवा एक्सप्रेशन म्हणतात. पहा, द केस एक्सप्रेशन should be integer or character allowed. Case should not be floating point. म्हणजे काय, इथं जे केसचं तुम्ही एक्सप्रेशन टाकणार आहे ते काय झालं पाहिजे, एक तर इंटिजर कॅल्क्युलेशन झालं पाहिजे किंवा तिथं कॅरेक्टर अलाउड आहे पण तिथं फ्लोटिंग पॉइंट अलाउड नाहीये. कसं एक्झिक्युशन होतं, तो डायरेक्ट जम्प होतो. म्हणजे काय, इफ चॉईस मॅच देन मॅच्ड केस विल बी एक्झिक्युटेड. जर त्याची चॉईस मॅच झाली तर जी केस त्या चॉईसला मॅच झाली, 1 नंबर 2 नंबर ए बी सी, तर ती तो केस एक्झिक्यूट करतो. अदरवाइज इट विल एक्झिक्यूट डिफॉल्ट केस. काय करतो तो, डिफॉल्ट केस काय करतो, एक्झिक्यूट करतो. म्हणजे पहा कसं, पहा मी एक एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल आपण डायरेक्टली घेऊया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तोच प्रोग्राम पहा, मी एक डिजिट एंटर करणार आहे आणि तो वर्ड मध्ये कसा डिस्प्ले करणार पहा. मी एक डिजिट टाकणार आहे म्हणून मी एक इंटिजर डेटा टाइप घेतला. मी काय म्हटलो, प्रिंट एफ एंटर दी डिजिट. मी तो डिजिट स्कॅन केला, %d अँड n. मी काय दिलं पहा, स्विच n. म्हणजेच काय का मी यांची व्हॅल्यू काय टाकली, मी सपोज यांची व्हॅल्यू टाकली 2 तर 2 नंबरची केस एक्झिक्यूट होईल. मी यांची व्हॅल्यू टाकली 3 तर 3 नंबरची केस एक्झिक्यूट होईल. म्हणून मी काय केसला काय केलं पहा, केस 0. मग 0 आला तर आपल्याला काय डिस्प्ले करायचंय, प्रिंट एफ 0 वर्ड मध्ये डिस्प्ले करायचं. आणि तो काय होणार, ब्रेक. ब्रेकचा पर्पज नीट समजून घ्या. ब्रेकचा पर्पज काय, या ब्रेकचा यूज आहे, इट विल एक्झिट फ्रॉम स्विच. म्हणजे काय का ती केस एक्झिक्यूट झाली, आता यांची व्हॅल्यू जर मी 0 टाकली असती तर तो काय करेल, हे प्रिंट करेल 0 आणि ब्रेक. ब्रेक म्हणजे डायरेक्टली कुठे येईल, तो बाहेर येईल. अशा मला किती केसेस राईट करायच्या आहे, 9 केसेस. म्हणजे 1 आला तर मला काय डिस्प्ले करायचंय, 1. जर 2 आला तर मला काय डिस्प्ले करायचंय, 2. बरोबर. जर 3 आला म्हणजे मी यांची व्हॅल्यू जर 3 टाकली तर मला आउटपुटला काय डिस्प्ले करायचंय, 3. जर मी 4 टाकली यांची व्हॅल्यू तर आउटपुटला मला काय डिस्प्ले करायचंय, 4. जर मी 5 टाकला तर आउटपुटला काय डिस्प्ले झालं पाहिजे मला, 5. जर मी 6 टाकलं तर आउटपुटला काय डिस्प्ले झालं पाहिजे मला, 6. असं काय टाकणार तुम्ही, किती केसेस टाकणार, 9. म्हणजे काय टाकणार, 7 आलं तर 7 डिस्प्ले झाला पाहिजे. 8 आलं तर 8 डिस्प्ले होईल आणि 9 टाकलं
तर तो 9 डिस्प्ले करेल. आणि प्रत्येक केस नंतर ब्रेक का टाकलं? जसं आपण इफ चा पार्ट घेतला, कंडिशन ट्रू झाली, एक्झिक्यूट केलं, बाहेर पडला, बरोबर. तसंच आहे स्विच केसमध्ये काय, त्याची जी चॉईस आहे ती चॉईस जर मॅच झाली तर तो ती केस एक्झिक्यूट करणार आणि ब्रेक होणार, म्हणजे तिथंच तो स्टॉप होणार आणि डायरेक्टली कर्सर पुढे येणार, तुमचा बाहेर येणार. आणि जर त्याला कोणतीच केस मॅच नाही झाली, फॉर एक्झाम्पल डिफॉल्ट, तर तो काय सांगणार, प्रिंट एफ इनव्हॅलिड चॉईस असा मेसेज देणार. याला ब्रेक नाही टाकणार, कारण का यानंतर तो शेवट आहे. जर कोणतीच केस मॅच नाही झाली, ऑटोमॅटिकली कर्सर पुढे जाणार डिफॉल्ट केसला आणि तिथून तो बाहेर पडणार. पहा बरं, स्विच डॉट सी मी आता रन करतो. हे बा मी टाकला 8, पातीने दाखवला काय 8. आता मी टाकतो सपोज 11. हे बा 11, त्याने काय सांगितलं, इनव्हॅलिड चॉईस. कारण 11 हा डिजिट नाहीये. 11 काय आहे, नंबर आहे. 11 डिजिट नाहीये. 11 काय तुमचा नंबर आहे. तुमचे डिजिट किती, फक्त 0 to 9 डिजिट आहे. तुमचे डिजिट किती आहे, 0 to 9, म्हणजे टोटल 10 डिजिट आहे. नीट समजून घ्या, डिजिट किती तुमचे, 10 डिजिट आहे. समजला का रे प्रोग्राम सर्वांना? का पुन्हा एकदा सांगू? स्विच केस परत सांगा सर. हे बा पहिलं समजून घ्या स्विच केस काय, खूप महत्वाचं आहे. कारण पुढे चालून बरेच प्रोग्राम स्विच केस नाही, मेनू ड्रिव्हन ना प्रोग्राम असणार तुमचे. स्विच स्टेटमेंट काय माहिती का, जसं आपण इफ एल्स घेतो, इफ मध्ये काय होतं माहिती का, एकापेक्षा जास्त कंडिशन असेल तर मला अँड देऊन करावं लागतं, किंवा ऑर द्यावं लागतं, किंवा मला मल्टिपल कंडिशन टाकत बसावं लागतं, इफ किंवा एल्स इफ. स्विच काय सांगतं का, मी तुम्हाला एक चॉईस देणार, म्हणजे तुम्ही स्विच मध्ये एक चॉईस देणार किंवा काहीतरी कॅल्क्युलेशन टाकणार. ज्या केसला तो मॅच होईल त्याचे स्टेटमेंट तो एक्झिक्यूट करेल आणि बाहेर पडेल. आता काय सांगितलं त्यांनी काय सांगितलं का, तुम्ही काय करा, एक डिजिट ऍक्सेप्ट करा. तुम्ही काय करा, एक डिजिट ऍक्सेप्ट करा. तो डिजिट जर मी टाकला तर तो वर्ड मध्ये डिस्प्ले आला पाहिजे. मग डिजिट मला एंटर करायचा म्हणून मी काय टाकलं, नंबर घेतला एक %d मध्ये, बरोबर. नंबर घेतला, तो स्विच केसला डायरेक्टली दिला. म्हणजे काय, जर मी 5 टाकलं तर तो केस नंबर 5 ला जाईल, किंवा केस नंबर 3 टाकलं मी, जर 3 एंटर केलं तर 3 नंबरच्या केसला जाईल. आणि तिथं काय सांगन, तो मेसेज डिस्प्ले करण 3 आणि डायरेक्टली ब्रेक होणार. ब्रेक म्हणजे काय, इट विल एक्झिट फ्रॉम अ करंट स्विच, जे चालू स्विच आहे किंवा करंट लूप मधून तो काय होणार, एक्झिट होणार. दॅट्स इट. मग आता इथं मी म्हटलोय का तुम्ही एक्सप्रेशन पण टाकू शकतात, म्हणजे काही जण असे पण टाकतील 2+1 असं सुद्धा अलाउड आहे. पहा, म्हणजे 3 टाकला पाहिजे असं काही नाही. जर मी चॉईस, मी सपोज नंबर टाकला 3, पहा, तर तो कोणती केस एक्झिक्यूट करणार आहे, 3 नंबरची. कशी, कारण केस नंबर 0 यांची व्हॅल्यू नाहीये, केस नंबर 1 यांची व्हॅल्यू 1 नाहीये, केस नंबर 2 ही यांची व्हॅल्यू नाहीये, बरोबर आहे. केस नंबर 3 2+1, तो पहिल्यांदा 2+1 कॅल्क्युलेट करेल, किती होतंय, 3 होतंय, मॅच होतंय, तो 3 घेणार. पण त्यांनी काय सांगितलंय, तुम्ही असं नाही घेऊ शकत 3.0. पहा आता आला काय एरर, रेड मार्क दाखवला. म्हणजे काय का, तुम्ही केसला जो नंबर आहे, लक्षात ठेवा बऱ्याच जणांची मिस्टेक काय होती, याच्यामध्ये स्पेस आहे. केस हा कीवर्ड आहे, कीवर्ड नंतर केसचा नंबर आहे किंवा केसचं एक्सप्रेशन आहे. आणि केसचं एक्सप्रेशन किंवा केसचा नंबर हा एक तर इंटिजर मध्ये असेल किंवा कॅरेक्टर मध्ये सुद्धा चालेल. कॅरेक्टर म्हणजे कसं, असं सुद्धा चालेल, पण तो पॉइंट मध्ये चालणार नाही. त्यामुळं कधी कधी ट्रू ऑर फॉल्स मध्ये एक क्वेश्चन विचारला जातो तुम्हाला 1 मार्क्सच्या इंटरनलच्या क्वेश्चनला.
का स्विच केसमध्ये केस नंबर फ्लोटिंग पॉइंट अलाउड आहे, ट्रू ऑर फॉल्स, जस्टिफाय. लक्षात ठेवा, हे असं विचारलं जातं, त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे. आता समजलंय सर्वांना? हो सर. ठीक आहे. आता पहा, सिंपल त्यांनी सांगितलं, राईट अ प्रोग्राम टू क्रिएट अ सिंपल कॅल्क्युलेटर युजिंग स्विच केस. सिंपल कॅल्क्युलेटर म्हणजे काय? हेच का ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आपल्याला 4 ऑप्शन परफॉर्म करायचे. स्विच केसचा यूज करून आपल्याला 4 ऑप्शन परफॉर्म करायचे. कोणते 4 ऑपरेशन? आपल्याला ऍडिशन करायचे. म्हणजे काय? राईट अ प्रोग्राम टू परफॉर्म सिंपल कॅल्क्युलेटर, दॅट इज प्लस, मायनस, डिव्हिजन, स्टार. सिंपल कॅल्क्युलेटर आपल्याला बनवायचं. मग पहा कसं बनवणार. हॅश इन्क्लूड stdio.h void main. आता पहा, मला ठरवताना काय ठरवायचंय, मला काय करायचे, ऍडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन. आता याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता माहितीये का, तुम्हाला 2 ऑप्शन आहे. एक पहिला ऑप्शन असा आहे का नंबर एकदा घ्यायचे आणि 4ही ऑपरेशन करायचे, किंवा प्रत्येक ऑपरेशनला तुम्ही काय करू शकतात, वेगवेगळे नंबर रीड करू शकता. तर आपण काय करूया, पहिल्यांदी प्रत्येक ऑपरेशनसाठी सेपरेट नंबर रीड करून कॅल्क्युलेशन करूया. ओके. सो मी 2 नंबर घेतो, कारण मला 2च नंबरची ऍडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन करायची असते. बरोबर. मग मी काय घेतलं, पहिल्यांदी म्हटलं प्रिंट ऍप. मी पहिल्यांदी काय देतोय पहा, 1 जर मी प्रेस केला तर मला काय करायचं राहील, ऍडिशन, किंवा मी 1 जर प्लेस केला तर मला करायचं सपोज प्लस. पहा बरं का. त्याच्यानंतर स्लॅशन ठेवतो. 2 नंबरची चॉईस दिली मी मायनस, स्लॅशन. 3 नंबरची चॉईस दिली मी स्टार, मल्टिप्लिकेशन, स्लॅशन. 4 नंबरची चॉईस दिली मी डिवाइड, स्लॅशन. आणि 5 नंबरला मी काय म्हटलो, या 4 चॉईस मी दिल्या. आता एक तर मी 1 नंबरची चॉईस देणार आहे, एक तर 2 नंबरची. जर प्लस मायनस कळत नसेल तर मी इथं वर्ड लिहितो वाटलं असतं, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि शेवटी डिव्हिजन. हे पहा, वेगळं काही नाही केलेलं. प्रत्येकाला प्रश्न पडला असेल स्लॅशन का बरं, कारण आपल्या ज्या चॉईस आहे ना त्या कशा आल्या पाहिजे, ऍडिशन 1 नंबरला, एकाखाली एक नाव आले पाहिजे म्हणून. आता यातली एक चॉईस आपण टाकणार आहे, म्हणजे एक काम मला यातलं करायचं. म्हणून मी काय म्हटलं, प्रिंट ऍप, एंटर युअर चॉईस. यातलं एक काम मला करायचं. मग मी काय घेतलं, एक चॉईस नावाचं व्हेरिएबल घेतलं. म्हणजे काय, मी काहीतरी व्हॅल्यू एंटर करणार, म्हणून %d म्हणजे मी काय टाकणार, चॉईस. म्हणजे काय, जसं मागच्या प्रोग्राममध्ये काय टाकलं आपण, यांची व्हॅल्यू 1 2 3 4 टाकली, तशी इथं मी चॉईसची काय व्हॅल्यू टाकणार, 1 टाकली तर ऍडिशन झाली पाहिजे 2 नंबरची. कोणत्या 2 नंबरची, ए आणि बी ची. 2 टाकली तर सबट्रॅक्शन झाली पाहिजे. मग काय करल तो, स्विचला जाईल, काय घेऊन जाईल, चॉईस. स्विचला काय घेऊन जाईल, चॉईस. माझी चॉईस जर 1 नंबरची असेल म्हणजे काय, केस 1, कारण आपण 1 नंबरला काय सांगितलं, ऍडिशन. तर मी काय म्हणणार, पहिल्यांदी 2 नंबर एंटर करा, प्रिंट ऍप, एंटर 2 नंबर. ते 2 नंबर रीड करून घ्या, %d अँड ए अँड बी 2 नंबर रीड करा आणि त्यांची काय करा, ऍडिशन डिस्प्ले करा. मग सरळ मी डायरेक्टली असं डिस्प्ले केलं, ऍडिशन इज %d आणि काय डिस्प्ले केलं, स्लॅशन. आणि डायरेक्ट इथं मी म्हटलं a + b, व्हेरिएबल पण यूज नाही केला, आणि ब्रेक. जेणेकरून काय होईल, जर मी प्रोग्राम रन केला तर मला एकाखाली एक 4 ऑप्शन दिसतील. 1 नंबर ऍडिशन, 2 नंबर सबट्रॅक्शन, 3 नंबर मल्टिप्लिकेशन, 4 नंबर डिव्हिजन. एकाखाली एक मला 4 ऑप्शन दिसतील. बरोबर. 4 ऑप्शन दिसल्यानंतर मी काय म्हणणार, 1 नंबर प्रेस करणार. 1 प्रेस केला का तो कोणत्या केसला येणार, 1 नंबरच्या केसला. तो काय म्हणन, 2 नंबर एंटर करा. मग मी 2 नंबर टाकणार, मला ऍडिशन डिस्प्ले होणार. सेम गोष्ट करायची तुम्हाला.
मी जर दुसरा नंबर प्रेस केला तर त्यांनी काय करायचं, पुन्हा 2 नंबर ऍक्सेप्ट करायचे. मी काय करणार, त्यांची सबस्ट्रॅक्शन करणार. फक्त मायनसच्या प्लसच्या जागी काय करणार, मायनस. अगेन मी जर तिसरी चॉईस दिली तर ते काय करणार, 2 नंबर ऍक्सेप्ट करणार आणि त्यांचं काय करणार, मल्टिप्लिकेशन करणार. म्हणजे इथं काय वापरणार, स्टार. आणि लास्ट वन चौथी चॉईस दिली तर ते काय करणार, त्याची काय करणार, डिव्हिजन. आता डिव्हिजनचा आन्सर माझं फ्लोटमध्ये येऊ शकतं म्हणून इथं एफ घेतो आणि डिवाइड म्हणतो फक्त. आता इथं काय झालं माहिती का, एक कोड तुमचा मल्टिपल टाइम रिपीट झाला पहा. प्रत्येक चॉईसला तुम्ही नंबर ऍक्सेप्ट करताय, प्रत्येक चॉईसला वेगवेगळा नंबर ऍक्सेप्ट करताय. म्हणून मी तुम्हाला काय म्हटलं प्रोग्राम अगोदर करताना का तुम्ही नंबर एकदा सुद्धा ऍक्सेप्ट करू शकतात, एकदाच. पण मी मुद्दामून सेपरेट सेपरेट दाखवलं, पहा कसं करायचं. आता तुम्हाला आउटपुट पाहिल्यावर कळेल पहा काय येतं. आल्या तुमच्या समोर 4 चॉईस. आता जर मी 1 नंबरची चॉईस दिली तर तो काय विचारणार, 2 नंबर टाका. मी टाकला सपोज 66 आणि दुसरा नंबर टाकला 70. मग माझी 1 नंबरची चॉईस काय होती, ऍडिशन. तर तो ह्या 2 नंबरची काय करणार, ऍडिशन. हे बघा 136. 70 प्लस 66 किती आलं, 136. आणि प्रोग्राम एक्झिट झाला कारण ब्रेक झाला. मग मी दुसऱ्या वेळेस रन केलं. मी टाकली सपोज तिसरी चॉईस, एंटर मारलं, त्यांनी पुन्हा 2 नंबर विचारले. मी टाकलं सपोज 7 आणि 8. त्या दोघांचं काय होईल, मल्टिप्लिकेशन. आलं. याला म्हणायचं मेनू ड्रिव्हन प्रोग्राम. असे प्रोग्राम करायचे. मग ह्या प्रोग्राम मध्ये काय चेंज करू शकता तुम्ही, तुमचा जो हा 2 लाईन ऍक्सेप्ट करण्याचा कोड रिपीट झालाय, या 2 लाईन, हा तुम्ही कोड काय करू शकता, एकदाच करू शकतात. म्हणजे माझी चॉईस घ्यायच्या अगोदर तो पहिल्यांदा विचारले एंटर करा नंबर आणि मग त्या नंबरवर तुम्हाला कोणतं ऑपरेशन करायचं, असं पण केलं तरी चालेल. पण बेसिक प्रोग्राम आहे पहिला स्विच केसचा, म्हणून एवढं लक्षात ठेवा. समजलं का. मोठे प्रोग्राम आहे बरं का स्विच केसचे. हो. थोडस अवघड आहे, त्यामुळे नीट समजून घ्या का इफ एल्स मधला फरक काय आहे, नेस्टेड इफ एल्स मधला फरक काय आहे, एलसी प्लॅडर मध्ये काय वापरलं जातं, स्विच म्हणजे काय, स्विच मध्ये काय यूज केलं जातं, का बरं स्विच वापरायचं आणि का बरं इफ एल्स वापरायचं नाही, ह्या गोष्टी नीट समजून घ्या. कारण हे समजल्याशिवाय, हे डिस्टिंग्विश केल्याशिवाय तुम्हाला ह्या गोष्टी कळणार नाहीये. ओके. मी हे तुम्हाला स्विच केसचं प्रोग्राम, काय प्रोग्राम होता त्याचा कोड पण तिथं सांगितलेला आपण. तर एवढं तुम्हाला काय करतो मी पाठवून देतो स्विच केस व्हॉट्सअपला. ठीक आहे. समजलंय सर्वांना स्विच केस. मग आता याच्यावर मोठे मोठे प्रोग्राम आहे पहा. हे पहा काय प्रोग्राम आहे. आता आपण हे 2 प्रोग्राम रिपीट झाले पहा, प्लस मायनस स्टार. आता इथं कॅरेक्टर ऍक्सेप्ट करायचं होतं पहा. काय तोच आहे, ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. फक्त काय सांगितलं, राईट अ प्रोग्राम विच ऍक्सेप्ट 2 इंटिजर अँड अन ऑपरेटर ॲज अ कॅरेक्टर. म्हणजे 2 इंटिजर ऍक्सेप्ट करा एकदाच आणि 1 कॅरेक्टर ऍक्सेप्ट करा. आपण इथं काय केलं, फक्त 2 इंटिजर ऍक्सेप्ट केले, पण प्रत्येक वेळेस ऍक्सेप्ट केले. त्यांनी किती वेळेस सांगितले, एकदाच. आणि त्यांनी काय सांगितली, चॉईस इंटिजर मध्ये नका घेऊ, चॉईस कशामध्ये घ्या, कॅरेक्टर मध्ये. म्हणजे चॉईस मी काय एंटर करणार, प्लस. प्लस टाकलं का ऍडिशन झाली पाहिजे, मायनस टाईप केलं का मायनस सबस्ट्रॅक्शन झाली पाहिजे. म्हणजे सेम प्रोग्राम आहे, फक्त जिथं आपण चॉईस 1 2 3 दिल्या ना, त्याच्याऐवजी चॉईस काय येणार आहे, प्लस मायनस डिव्हिजन स्टार. हा पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, आपण जे नंबर प्रत्येक वेळेस रीड केले त्याच्याऐवजी एकदाच रीड होतील, कुठं, इथं. दुसरा पॉईंट. आणि तिसरा पॉईंट काय, जिथं आपण नेम दिले ना, ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, त्याच्याऐवजी सिम्बॉल द्यायचा.
ऑपरेटर द्यायचा मायनस प्लस डिव्हिजन स्टार. तर तो प्रोग्राम एक आपल्याला पाहायचा राहील. त्याच्यानंतर पहा दुसरा प्रोग्राम कोणता आहे, तुम्हाला 5 ऑपरेशन करायचे. इक्वॅलिटी म्हणजे 2 नंबर इक्वल आहे का, लेस दॅन म्हणजे दोन्हीपैकी कोणता नंबर लेस आहे, कोशंट अँड रिमाइंडर. कोशंट अँड रिमाइंडर म्हणजे काय, एक्स डिवाइड बाय वाय त्याचा आन्सर काय येईल आणि एक्स मॉड वाय केलं तर त्याचा आन्सर काय येईल. नंतर रेंज. रेंज म्हणजे काय, आपण नाही का 3 नंबर ऍक्सेप्ट केले होते, फर्स्ट नंबर इज इन बिटवीन अदर 2, तर ते रेंज मध्ये. आणि स्वॅप म्हणजे काय, 2 नंबर स्वॅप करायचे. म्हणजे स्विच केसमध्ये काय झालं माहिती का, मल्टिपल प्रोग्राम एकत्र आले. जसे आता आपण काय केलं, ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, बरोबर. मग हे प्रोग्राम अगोदर आपण कसे पाहिले, राईट अ प्रोग्राम फॉर ऍडिशन ऑफ 2 नंबर, राईट अ प्रोग्राम फॉर सबस्ट्रॅक्शन ऑफ 2 नंबर, मल्टिप्लिकेशन ऑफ 2 नंबर. हे 4 वेगवेगळे प्रोग्राम पाहिले. आता ते 4 एकत्र केले आपण. तसंच हे 5 वेगवेगळे प्रोग्राम आहे, हे आपण एकत्र करतोय. पण त्यांना काय देतोय, एक कंडिशन देतोय, एक पॉइंट देतोय का तुम्ही ही की प्रेस केल्यानंतर किंवा हे केस नंबर टाकल्यानंतर किंवा हे कॅरेक्टर प्रेस केलं का ती केस एक्झिक्यूट झाली पाहिजे. ओके. थोडेसे किचकट प्रोग्राम आहे उद्याचे, कारण तुम्हाला टाइम व्हॅलिड आहे का नाही तो पण चेक करायचा आहे. व्हॅलिड टाइम कसा असतो, काय असतो ते चेक करायचंय. ओके. समजलंय का रे, एवढं समजलंय का, व्हॉट इज स्विच केस. त्याच्या अगोदर मी प्रोग्राम सांगितला होता टॅक्सचा, त्यानंतर स्विच केसचा सिंटॅक्स सांगितला होता, स्विच केसचा बेसिक प्रोग्राम दाखवला आणि एक अरिथमॅटिक ऑपरेशनचा प्रोग्राम दाखवला. लक्षात ठेवा, अरिथमॅटिक ऑपरेशनचा प्लस मायनस डिव्हिजन स्टार आता जो मी प्रोग्राम केला आहे, खूप वेळेस तुमच्या फर्स्ट इंटरनलला विचारलेला क्वेश्चन आहे. हा प्रोग्राम खूप वेळेस विचारलेला आहे. याला छोटं कसं करता येईल हे पहा, मी करून दाखवतो. हे पहा, हे दोन्ही नंबर मी फक्त एकदाच ऍक्सेप्ट करतो, डिक्लेअर केल्या पहा, डिक्लेअर केल्या मी ऍक्सेप्ट केलं. आता मी कोणत्याच चॉईसला नंबर रीड करणार नाही पुन्हा. हे पहा, मी कोणत्याच चॉईसला, कारण नंबर मी एकदाच घेतलेले. प्रोग्राम पहा किती छोटा होईल. आता जर मी रन केलं ना तर तो काय करल, अगोदर नंबर रीड करल. विचारलं 6 5 आणि नंतर तो विचारन तुम्हाला काय करायचं. हे पहा, नंतर त्यांनी काय विचारलं, तुम्हाला ऍडिशन करायची का सबस्ट्रॅक्शन करायची का मल्टिप्लिकेशन. मी सांगितलं 4 नंबर चॉईस, डिव्हिजन करायची. ठीक आहे. आता ते 0-0 का आलं माहिती का, इथं टाईप कास्टिंग असतं, कारण ए आणि बी चं इंटीजर आहे. सो इथं काय द्यायचंय तुम्हाला, फ्लोट ए डिवाइड बाय बी. त्याच्यामुळे ते आन्सर आलेलं नाही तर तुम्ही म्हणताल का सर 0-0 कसं काय आन्सर आलं. पहा, उलट झालं, सॉरी. मी पुन्हा करून दाखवतोय बा, 2 नंबर एंटर करतो, त्यांचं फ्लोटिंग पॉईंटचा आन्सर पण दाखवतो. हे बा, मी टाकलं 5 7 आणि मला करायची डिव्हिजन 4 नंबरची. आलं का 0.71. म्हणजे काय, याला टाईप कास्टिंग का म्हणायचं. आपलं ए चा डेटा टाईप इंटीजर आहे, बी चा डेटा टाईप इंटीजर आहे. 2 इंटीजरची डिव्हिजन केली तर आन्सर फ्लोट मध्ये जर डिस्प्ले करायचा असेल तर तुम्हाला इथं मेन्शन करावं लागतं फ्लोट. हा टाईप कास्ट, एका टाईपचं कन्व्हर्जन दुसऱ्या टाईपमध्ये कन्व्हर्जन कसं करता, इंटीजरचं फ्लोट मध्ये तुम्ही काय केलं, कन्व्हर्जन केलं. मग आता पहा, हा प्रोग्राम किती छोटा झाला. सो हा प्रोग्राम पण मी तुम्हाला काय करतो, एकदा सेंड करून ठेवतो. हा प्रोग्राम खूप वेळेस तुम्हाला इंटरनलला, एक्झामला भरपूर वेळेस विचारलेला आहे, भरपूर वेळेस. ओके. समजलंय का सर्वांना. कुणाला काही अडचण आहे का. हो. मयंक, क्लिअर. हो सर.